महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्रद्धा विहार कंचन नर्सरी रघुनंदन सोसायटी नभांगण लॉन्स मागील काशी विश्वनाथ मंदिर येथे उत्सव संपन्न। काशी विश्वनाथ मंदिर येथे भक्तगणांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या व भाविकांनी भक्तिभावाने शिवलिंगाची पूजा अर्चना करून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले। हर हर महादेव बम बम भोले का नारा, हे बाबा एक सहारा है, ओम नमः शिवायच्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। काशी विश्वनाथ मंदिर हे या परिसरातील प्रसिद्ध मंदिर आहे। 20 ते 22 वर्षापासून नीलार्चन बंगल्यात वसले आहे। महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुंदर रांगोळीची सजावट करण्यात आली। सकाळी 7 वाजता शिव आरती झाली। 11 वाजता शिवस्तोत्र, शिवमहिमा, कालभैरव अष्टक, रामरक्षा, मारुती स्तोत्र आदी भक्तिमय स्तोत्रांचे या परिसरातील महिला भाविकांनी पठण केले। इंदिरानगर परिसरातील नगरसेवक अजिंक्य साने, श्याम बडोडे, दीपाली कुलकर्णी यांनी हजेरी लावली। पुन्हा 12 वाजता महाआरती झाली। भक्तगणांना प्रसादाचा वाटप करण्यात आला। 4 ते 6 पर्यंत बाई बुचके यांच्या भजनी मंडळाने भजने सादरीकरण केले। पुन्हा संध्याकाळी आरती झाली। दिवसभर जल्लोषात जप तप रूपाने उत्साह साजरा झाला। पुन्हा रात्री 10 ते 12 पर्यंत महिलांचे ढोल ताशांवर भजने झाली। त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रामचंद्र ताटेसह प्रतिनिधी भागवती रतकर, नाशिक। नमस्कार, मी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाकडून आलेलो आहे। आता महाशिवरात्री निमित्त जे भजनी मंडळ आहे हा जो कार्यक्रम सादर करत आहे, या ताई आपल्याला त्या कार्यक्रमाबद्दल थोडी माहिती देणार आहेत। नमस्कार। शिव कॉलनी सेवाभावी संस्था ही अव्याहत प्रकारे 2007 पासून सुरू आहे। हा शिव कॉलनी एरिया असल्यामुळं माझ्या संस्थेचं नाव शिव कॉलनी आहे आणि त्या संस्थेमध्ये मी संस्थापिका माई बुचके म्हणून कार्यरत आहे। आणि त्यानंतर माझ्या महिला जवळजवळ 500 ते 600 महिलांनी माझ्या संस्थेत प्रवेश केलेला आहे। आणि त्यानंतर शाखा पाडली आणि 2007 पासून साई महिला भजनी मंडळ याचा घोष आमचा सुरू झालाय आणि रोज आमचं भजन असतं। माझ्या भजनी मंडळात जवळजवळ 50 ते 56 महिलांचा भाग असतो। दरवेळेला सगळ्याच महिलांना एकत्र ऑर्डर आल्यावर जाता येत नाही, म्हणून ठराविक आम्ही 25 ते 30 महिला घेत असतो। गेल्या 18 वर्षापासून माझं भजन इथं अव्याहत महाशिवरात्रीला होत असतं। माझ्या घरापुढून जाणारे सौ अर्चना आणि नीलकंठ गांगुर्डे यांची आणि माझी अतिशय ओळख झाली आणि माई असल्यामुळं ती अर्चना माझ्या मंडळात पण होती, योगाला पण येते आणि त्यामुळं दरवर्षी आज मला आनंद वाटतोय की खरंच आपल्याला नीलकंठेश्वर काशी विश्वेश्वर यांनी किती द्यावं याप्रमाणे मला आनंद होतोय। कारण मी या नीलकंठ गांगुर्ड्यांना स्वतः डोळ्यांनी 18 वर्षात त्यांची उन्नती मी पाहिलेली आहे। प्रथम आम्ही नुसतं मातीत बसून सतरंजी तळवट अंतरून आम्ही इथं भजन केलेलं आहे। त्यावेळेला फक्त कांचन नर्सरी या नावाने इथं मोकळं रान पसरले होतं। त्यानंतर हळूहळू बांधकाम सुरू झालं आणि आता हे मंदिर आणि सभा मंडप अतिशय मोठा झालेला आहे आणि मला आनंद वाटतोय की जसा सभा मंडप झालेला आहे, महादेवाची कृपा झाली आहे, तशी त्यांचा स्वभाव पण त्याच पद्धतीने तसाच राहिलेला आहे। आजपर्यंत आमचं गेल्या 18 वर्षात याच पद्धतीने भजनाची सेवा आम्ही या मंदिरामध्ये दिलेली आहे। आम्हाला खूप आनंद वाटतो। आम्हाला जेवढ्या वर्ष होईल तेवढ्या वर्ष आम्ही भजनाची सेवा करून घेऊ। नमस्कार, धन्यवाद। काय 2 मिनिटं बाकी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।